केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या संकल्पनेपूर्तीकडे नेणारे आणखी एक महत्त्वाचं पाऊल असल्याची प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली। देशाच्या सर्वांगीण विकासाचा विचार करत तयार करण्यात आलेला हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि दूरगामी हित साधणारा असल्याचे त्यांनी नमूद केलं। या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा विकासाला विशेष प्राधान्य देण्यात आलं असून त्यामुळे देशाची आर्थिक गती अधिक वेगवान होईल असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला। महिला, शेतकरी, युवक आणि उद्योजक या चारही घटकांना केंद्रस्थानी ठेवत त्यांच्यासाठी विविध योजनांची तरतूद करण्यात आल्यामुळे सामाजिक आणि आर्थिक समतोल साधण्याचा प्रयत्न झाल्याचं त्यांनी सांगितलं। काळाची गरज ओळखून आरोग्य, शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्र बळकट करण्यावर भर देण्यात आला आहे। यामुळे गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा, आधुनिक शिक्षण व्यवस्था आणि डिजिटल आणि तांत्रिक प्रगतीला चालना मिळेल असे महाडिक यांनी सांगितलं। एकूणच हा अर्थसंकल्प देशाच्या भविष्यातील विकासाची मजबूत पायाभरणी करणारा असून विकसित भारताच्या दिशेने नेणारा असल्याचं महाडिक यांनी स्पष्ट केलं।